कुठं आला रे तू? लग्न करायला पैसे कोण तुझा बाप देणार का रे? तुझा अण्णाचा बाप काय कळलं? पैसे आले पैसे त्याला हात चालवट मी बसलो इथं. माझी जागा आहे. आता मी बोलतो, साला हेच जर जगणं असेल तर मेलेलं बरं. अरे हेच जर जगणं असेल तर मेलेलं बरं, पण भीती वाटते ना मरायची, मग मेलेलं बरं. पारू कोण तुझी वहिनी? आज सकाळी पेपर घेऊन आली, मला म्हणली वाचा. म्हणली घरी रोज दारू पिऊन पिऊन किती लोक मरतात, तुम्ही दारू पिते बरं नाही. म्हणलं पारू आजपासून बंद दारू, पेपर बंद. बघ की रे त्याला काय पाहिजे ते. अर्जुन आपला मित्र अर्जुन. अर्जुन जून जून अर्जुन जून अर्जुन एवढा विचार करतोय होय रे अर्जुना? विचार करू नको तर काय करू यार, रात्रभर झोप येत नाही. 30 वर्षाचा झालोय तरी रातच्याला एकटा झोपतो अजून. होईन होईन तुझं बी लगीन होईल. कवा होईन? पेपर मधल्या मल्लिका शहरातला बघू बघू किती दिवस काढायचे रे. अरे आता तर माझी आदर्शासारखी नजर बघून पेपर मधली मल्लिका बी डोक्यावरनं पदर घ्यायला लागली. अरे म्हणून म्हणतो पेपर वाचायचं सोड आणि दारू पी. 2 घोट पोटात गेल्यावर बघ कशी अरे याच्या पायीच तर लगीन मोडलं ना माझं पुंगाऱ्या. हो उगाच काही बडबडू नको आहे तू. अरे त्या पोरीच्या पापाला माहित नव्हतं भोकरवाडीचे लोक कसे आहेत ते. अरे जिल्ह्यात भोकरवाडीचं नाव कुठं बी निघालं ना तरी लोक म्हणतात ती पेदाड्यांची वाडी काय. अरे पण मी तर पित नाही ना. अरे म्हणून म्हणतो तू बी दारू पी. उगाच आपलं जमाना जमाना म्हणून रडत बसण्यात काय पॉइंट आहे? त्यापेक्षा 2 घोट पोटात घाल. मग बघ अरे तुझा सक्का बाप बी तुला आठवणार नाही. मग बायकोचं काय घेऊन बसलो सोरे? नको ये उग बेकार नाद आहे तो. अरे तुझा बा नाही का दारू पी? आणि आपण सिनेमामध्ये नाही का बघत लग्न मोडलं की शाहरुख खान काय करतो? दारू पितो. टेन्शन आले की अमिताभ बच्चन काय करतो? दारू पितो. त्यांना लगून काय बोलतं का? नाही यार त्यांचे तो फोटो लावतात घराघरात. अरे दारू पितो विलन, दारू पितो हिरो. अरे तू दारूच नाही पेला तर तुझं आयुष्य झिरो. असं एक्सक्यूज मी. हॅलो मी भोकरवाडीला जाणार नाही. नाही मला जायचंय भोकरवाडीला. जावा की मला कशाला विचारताय? नाही तुमच्या गाड्या जातात ना तिकडे. कोणत्या भोकरवाडीला जायचंय? 2 आहेत का? 2 आहेत. एक मोराची भोकरवाडी तिथे लई मोर आहेत. एक पेदाड्यांची भोकरवाडी तिथे लई पेदाडे आहेत. नाही तिथं ते मोठं मंदिर आहे असं सांगितलंय मला. बरोबर आहे बरोबर. पेदाड्यांची भोकरवाडी बरोबर. तिकडे जायचंय मला. चला मग जाऊ की मग. नाही अहो कसं जाणार? दूर आहे म्हणे. नाही आम्ही जात नाही त्या गावाला. काय अजिबात जात नाही. एकदा गेलतो मागे मी तिथे एक बेवडा भेटला. मला म्हटलं मला गाडी चालवायला दी. म्हटलं अजिबात देणार नाही. तू माझ्या पाया पडला रडायला लागला. हो मग दिली गाडी चालवायला त्याला. मग ठोकली की झाडावर. नाही मग काय त्याच्याकडनं नुकसान भरपाई घ्यायची आपण कॉम्पन्सेशन असं कसं? घेतली त्यांनी माझ्याकडनं घेतली. झाड मोडलं म्हणून. अहो पण मला गेलं पाहिजे ना. मी टीचर आहे जॉईन व्हायचंय मला. कोण आहे? मी शिक्षक आहे. शिक्षक आहे होय. 100 पडतात. चला ते इतर वेळेला टीचर लोकांकडून आम्ही 200 रुपये घेतो. 100 रुपये द्या चला जास्त बोल नका. अहो पट्टा पट्टा काढा. ओ घ्या बसा तिकडं. काय झालंय? अरे राम. हो बघा
म्हणून कुणी जास्त पैसे दिले तरी आम्ही भोकरवाडीला येत नाही ते एवढ्यासाठी. अहो बघा तरी तो मेला आहे जिवंत आहे. अरे ते कशा पण मरतय. अरे आता दारूपाचं उठते बघा पटदिशी. या गावात खूपच दारुडे दिसत आहेत लोक. ऑल ड्रिंकर्स. तुम्हाला म्हणून सांगतो या गावातली बायका परत सोडले ते सगळे असे बेवडे आहेत. म्हणून त्या गावाला पेदाड्यांची भोकरवाडी म्हणतात. नाही नाही पण आता काय करायचं काय ते काय करायचं नाही. आता याला उचलायचं, तुम्ही त्याला घेऊन जायचं, स्वतःच्या पैशाने दारू पाजायची. उठते बघा ते. माझ्या पैशाने मी चला. अरे चला उचला तिकडनं. चला उचला. शाबास. मानला तुला. अरे आजपर्यंत लई बाया बघितल्या पण झोपून पैसा कमवणारा पहिला पुरुष तूच. अण्णा भेटूया पुन्हा. बघ रे त्याच्याकडे बघ. शाबाश. आज आपण तिसरा धडा शिकणार आहोत. भटकंती. काय नाव? भटकंती. व्हेरी गुड. बरं आपण धडा वाचायला सुरुवात करायची आता. नक्की. चला पुस्तक उघडा आता. बाई आत येऊ का? गणू ही वेळ आहे शाळेत यायची. आता जसा येळ भेटेल तसं येतो बाई. इथे उभा राहा इथे उभा. तुला किती वेळा सांगितलंय मी उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून. हाय का? उत्तर दिलं नाही तर म्हणता तुला काहीच येत नाही. जर उत्तर दिलं तर म्हणता तू उलट उत्तर का देतोस म्हणून. असं मी शाळेतच येत नाही म्हणून. गप्पा बसा. तुम्हाला हसायला काय झालं? तुला यायला उशीर का झाला? बापाला दवाखान्यात घेऊन गेलतो. का? काय झालं? रातच्याला जास्त झालती. हसायचं काय त्याच्यामध्ये? दारू ही वाईट गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना सांगितलं पाहिजे दारू पिऊ नका म्हणून. माझी आई बापाला रोज सांगते पण तो ऐकतच नाही. शांत बसा. तुमच्या वडिलांना तुम्ही शपथ घाला. त्यांना सांगा आजपासून दारू प्यायची नाही. तुम्हाला माझी शपथ. ओ बाई माझा बाप रोज सकाळी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो आणि रातच्याला पिऊन येतो. जाऊन बस जा. ओ बाई या पिदाड्यांच्या भोकरवाडीत मी राहीन असं वाटलं नव्हतं मला. पण तुला बघितलं आणि आता इथून जाईल असं वाटत नाही मला. लिची 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 लिची. मोहिनी हे बाबा या बायकांचं काय खरं नसतं. अरे पण मोहिनी तशी नाहीये. तिची जादूच वेगळी आहे. माझा बाप ज्या मायेने दारूच्या बाटलीकडे पाहतो त्याच्यापेक्षा जास्त मायेने मोहिनी माझ्याकडे बघती. भाऊ समजून बघत असेल. ए खादराळ्या तुझ्याकडे बघत असन तसं. अरे ती माझ्याकडं ढेकळांनी आबाळाकडे बघाव तसं बघती. तिचे डोळे म्हणतेत मला ये आणि मला भिजवून टाक. या बाईनी लय लोकांना भिजवले. तो आपला खताचं दुकानवाला संभाजी पार रस्त्यावर आणलं हिनं. आमच्या तसं नाही रे. अरे सूर्यफुलं कशी अशी उभे असतात एकमेकांसमोर आणि एकमेकांचे मुके घ्यायच्या तयारीत असतात वाऱ्याची वाट बघत. तसं आमचं आहे रे. फक्त वाऱ्याची वाट बघणं चालू आहे. अरे वा तिकडे बघ तू. नमस्कार हो भाऊ. नमस्कार नमस्कार. हे पण एक वारच आहे. नाही कसं काय चाललंय मास्तर? कसं काय वाट चुकला? नाही नाही हे आता शाळा संपली. बर म्हटलं या गावात नवीन काही बघण्यासारखं असेल तर विचारावं. एनी स्पॉट? हा आहे ना. दारूचं दुकान पाहिलं का तुम्ही? हा आमच्या गावात बघण्यासारखं ते एकच ठिकाण आहे. नाही ते मी कालच बघितलं. बघितलं नाही म्हणजे त्या तात्या नावाच्या माणसाने दाखवलं मला ते. तात्या नावाच्या माणसाला लहानपणीपासून ओळखतो. मग बघण्यासारखं काही नाही. लावणी ऐकायची असेल तर चला. नो 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 मी असलं काही ऐकत नाही. नॉट. आम्ही पण ऐकत नाही बघतो. अहो मोहिनी लय चांगली नाचते बघा. नाही नको मला बघायचीच नाही. मग तुम्ही एक काम करा मास्तर. संध्याकाळच्याला बाया मंदिरात बसून भजन गात्यात. टाळ कुटायला तुमच्यासारखा असा गडी भेटला तर लई खुश होत्या म्हाताऱ्या. इकडनं जा कडकडनं संध्याकाळ पत्तोर देवळात पोहोचाल. कसं बोलते कसं चालते.